Today's play activity is Through the Maze, which comes under the category of emotional and aesthetic development of preschool students. So this play activity can be shared with preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years. The objective of this play activity is to learn to control and master the movement, to use imagination and to move to rhythm. Material required is drum, stool, plank, rope, tire, cloth or sheet of newspaper or chalk, and boxes or some soft toys. How we have to play this activity? Ask children to form a line and play the game on a one at a time. One child must finish going through the maze and tell the child what to do at each obstacle. For example, jump over the box, go under the table or chair and walk along the line and hop between the two toys and so on. Vary the commands for the next child. Use the rhythm to control the movement and changing from fast to slow. Later, the children can take place of the leader and give the commands. One variation is possible here. Play music or drum and make children move through the maze, keeping the step to the beat of music. थ्रू द मेज ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा भावनिक विकास होतो आणि सौंदर्य अनुभवाचा विकास होतो. ह्यामध्ये मुलांना बॉडी मूवमेंट्स कंट्रोल करणे आणि त्यांचं इमॅजिनेशन किंवा जी रिदम आहे त्याच्यानुसार मूवमेंट करणं ह्याचं ही गोष्ट शिकायला मिळते. मग आपण क्लासरूममध्ये एक रोप असेल, एखादी दोरी असेल तर ती अशी अशी स्कॅटर्ड एक दोरी ठेवायची. त्या दोरीवरून मुलांनी चालायचं आहे, पण चालायच्या आधी या दोरीवर आपल्याला वेगवेगळ्या अडथळे निर्माण करायचे आहे. एखादा जसं आपण बॉक्स ठेवू शकतो मधात, एखादं सॉफ्ट टॉय असेल ते ठेवू शकतो, एखादी चेअर किंवा मधात एक स्टूल ठेवू शकतो आणि इतरही अशा हर्डल्स वगैरे असतील तर अशा गोष्टी आपण ठेवू शकतो आणि त्याच्यावरून मुलांनी जंप करत जायचं आहे. या रोपवरून चालायचं आहे आणि मधात येणारे जे अडथळे असतील म्हणजे टॉयज आहे, बॉक्सेस आहे, तर त्याच्यावरून जंप करायचं आहे आणि त्या टॉयला किंवा त्या बॉक्सला पाय न लागू देता आणि जर टेबल मधात येत असेल तर मग टेबलच्या खालून जायचं आहे. चेअर असेल तर चेअरच्या खालून जायचं आहे. परत ह्या दोरीवरून चालतच जायचं आहे आणि वेगवेगळ्या रिदममध्ये. मग एक एक मुलगा चालणं हे सुरू करतो आणि त्याच्यानंतर दुसरा मुलगा करतो आणि ह्याच्यामध्ये आपण एका मुलाला इथे लीडरही करू शकतो आणि तो इन्स्ट्रक्शन देईल आणि तो मुलांना जायला सांगेल की आता तू हळू जा किंवा आता तू पटापट जा, इथून तू असा जा किंवा असंही आपण एक करू शकतो किंवा ड्रम वाजवू शकतो, म्युझिक ठेवू शकतो, स्पीकरवर एखादं म्युझिक सुरू राहील आणि मुलं त्या म्युझिकनुसार चालणं करतील किंवा मुलं ह्या रोपवरून भराभर चालवून कुठेही टच न करता एक ही रेस आहे आणि ही रेस अशी ही संपवते. अशी ही एक मजेशीर ॲक्टिव्हिटी आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्या सोयीनुसार आपण व्हेरिएशन करू शकतो आणि मुलांनाही याच्यामध्ये काही सुचवायचं असेल तर मुलांचेसुद्धा आपण सजेशन्स घेऊ शकतो.